आरोपी आपण पकडलेले आहेत. मोठी कारवाई आपण रायगड पोलिसांनी केलेली आहे. काय प्रकरण आहे नेमकं? काल रात्री उशिरा अलिबाग पोलीस स्टेशनला अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की मायकर लाईन्स अलिबाग एरियामध्ये एका व्यक्तीने काही बनावट नोटे आपले घरी ठेवलेले आहे. त्या अनुषंगाने अलिबाग पोलीस स्टेशन इंचार्ज श्री किशोर साळे ने आपली टीमसोबत जाऊन तिथे धडा टाकला आणि तिथे आरोपी आहे भूषण विजय पतंगे याचे कस्टडीवरून आपल्याला 4-4.5 लाखपेक्षा जास्तचे बनावटी नोट प्राप्त झालेले आहे. त्याच्यात जवळपास 743 500 रुपयाचे नोट, 17 200 रुपयाचे नोट आणि 412 100 रुपयाचे नोट असं प्राप्त झालेले आहे. याच्यात आपण पुढे तपासात निष्पन्न करणार आहोत की यांनी हे नोट स्वतःहून बनवलेले आहे किंवा दुसरे कोणत्या ठिकाणावरून सोर्स केलेले आहे, प्लस यांनी बाकी काही लोकांना पण हे नोट पुरवलेले आहे किंवा कसं. याच्यात शक्यता आहे की जर एवढं मोठी क्वांटिटीमध्ये आपल्याला आताच मिळालेले आहे तर अजूनही याच्यात नोटा वाढण्याची, बनावट नोटा वाढण्याची शक्यता आहे. मॅडम, बाजारामध्ये या नोटा व्यवहारात चलनामध्ये आल्या असतील का? आणि तसं असेल तर मग जनतेला जागरूकतेबद्दल आपलं पोलीस अधीक्षक म्हणून काय आव्हान असणार आहे? आपल्या माध्यमातून माझा जनतेला हे आव्हान असणार की हे जे नोट आहे हे खूप हाय क्वालिटीचे फेक नोट नाही आहे. कोणीही जरा थोडं पण लक्ष देऊन बघितलं तर हे फेक वाटतंय, दिसतंय. तर मला सर्वांना हे सूचना आहे, आव्हान आहे की आपला जराही संशय आला की हे नोट फेक आहे किंवा कसं, तर आपण जवळचे बँकात जाऊन तशी खात्री करू शकत आणि त्या नोटाचा पोलिसांच्या निर्देशनात आणून द्या. मैम, फेक नोट पर जो कार्रवाई रायगढ़ पुलिस ने की है, जाबाज कार्रवाई है, क्या कहेंगे, किस प्रकार मामला है? कल रात देर अलीबाग पुलिस स्टेशन को एक गोपनीय अलीबाग के एरिया में एक व्यक्ति के घर पे मोटी संख्या में क्वांटिटी में फेक नोट्स उपलब्ध हैं. उसके अंतर्गत श्री किशोर साड़े ने अपनी टीम बनाई अलीबाग पुलिस स्टेशन की और वहाँ पे जाके रेड करी. उसमें ऐसा समझा है कि 4.5 लाख से ज़्यादा के फेक नोट्स प्राप्त हुए हैं. 743 500 के रुपए के नोट हैं, 17 200 के नोट हैं, एक 412 100 रुपये के नोट हैं. इसमें ऐसी शक्यता है कि और भी इसमें क्वांटिटी बढ़ सकती है. हम आगे की उसकी पुलिस कस्टडी लेने के बाद उसने कहाँ से ये नोट्स लाए हैं, कहाँ पे बनाए थे और किसको बेचे हैं, इन सब के बारे में तफ्तीश करने वाले हैं. जनता को क्या अपील है? जनता को यह अपील है कि अगर आपको थोड़ा भी संशय आया कि ये नोट फेक है तो आप उसको पास के बैंक ब्रांच में लेके जाइए, वो आपका डाउट दूर कर सकते हैं. हमारे केस में जो नोट मिले हैं ये बहुत हाई क्वालिटी के नहीं हैं. अगर थोड़ा सा भी आपने ध्यान से देखा तो फेक है ऐसा आपके समझ में आ जाएगा. धन्यवाद.